नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवतोय सोडे. आता ही रेसिपी खूप भारी आहे. कोळंबीचाच प्रकार आहे. जी कोळंबी असते, प्रॉन्स असते, ती सुकवून तिला बनवली जाते, पण एक नंबर अशी चव लागते. थोडा स्मेल येतो जेव्हा आपण बनवतो तेव्हा, पण खायला जबरदस्त लागते. त्यासाठी आज आपण बनवतो. मी जवळजवळ 50 ग्रॅम घेतली होती. थोडी महाग मिळाली मला इथे, पण ती ओरिजिनल आणि डुप्लिकेट यामध्ये खूप जरा डिफरन्स असतो, तुम्ही चांगली बघून घ्या. तिला मी गरम पाण्यामध्ये थोडीशी उकळून घेतो, एक 7-8 मिनटं बॉईल करून घेतो, म्हणजे तिचा जो वास आहे तो निघून जाईल. नंतर एका पॅनवरती ऑइल टाकतोय. जशी आपण चटणी बनवतो नॉर्मली तशीच बनवायची. त्यासाठी चॉप केलेला कांदा टाकतो, मस्त मिक्स करतोय, परतून घेतोय. आणि तो परतून घेतल्यानंतर ना लसूण, अद्रक आणि मिरचीचा एक ठेचा बनवला आहे मी खलबत्त्यामध्ये कुटून, तोही ॲड करतो, मस्त लागतो. तो ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये सारा कढीपत्ता लागतो. कढीपत्ता फ्लेवर एक मजेदार वाटतो मला, म्हणून मी टाकला आहे. तुम्ही स्किपही करू शकता. मिक्स करून घेतो. काश्मीरी मिरची पावडर, आगळीकोळी मसाला, हळद आणि हे सगळं टाकून थोडीशी कश्मीरी मेथी पण टाकली, जस्ट बिकॉज एक चांगला फ्लेवर येण्यासाठी. मिक्स करून घेतो आहे. थोडं पाणी ॲड करून मसाला शिजवून घेतो आहे. त्यानंतर चॉप केलेला टोमॅटो ॲड केला आहे, मीठ टाकलं आहे, तोही मिक्स करून घेतो आहे. मस्त मेल्ट होऊन येतो टोमॅटोला. आणि मग ॲड करतो हे सोडे. हे सोडे ॲड केल्यानंतर ना एक नंबर असा स्मेल ह्याला सुरू होतो. थोडासा वियर्ड वाटेल, पण तुम्ही स्किप करा, म्हणजे तेवढं ते सहन करा, पण मजेदार अशी चव लागेल. त्यानंतर थोडं पाणी ॲड करून मी पूर्ण मिक्स करून परतून घेतो आहे. आता आपल्याला हवं तेवढं पाणी ॲड करा. तुम्ही इथे रस्सा जर ठेवायचा असेल रस्सा करा. मी इथे थोडं भाकरीसोबत खाणार आहे, तर थोडंसं जाड असं सुकं ठेवणार आहे. झाकण ठेवून आपल्याला एक 10-15 मिनटं लो